गुंड निलेश घाळवळच्या 10 सदनिका सील करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। घाळवळने बेकायदेशीररित्या या सदनिकांचा ताबा घेतला होता। कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या अपार्टमेंटमध्ये या सदनिका आहेत। पुणे पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे। कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमधील 10 सदनिकांवर घाळवळने बेकायदेशीररित्या ताबा घेतला होता। या सदनिका भाड्याने देऊन त्यातून तो पैसे देखील कमवत होता। या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या सदनिका खाली करून सील करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले आहेत। कोथरूडच्या पोलीस हद्दीमध्ये एकूण 10 सदनिका आहेत, ज्यावर बेकायदेशीररित्या कब्जा मिळवला होता निलेश घाळवळने। आणि या सदनिका भाड्याने देऊन त्याच्या भाड्याचे पैसे देखील तो खात होता। यातून अवैधरित्या पैसेही कमवत होता। त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी आता कारवाई केली आहे। या 10 सदनिका सील करण्याचे आदेश दिले आहेत। यापूर्वीच काही वेळापूर्वी निलेश घाळवळवर गुन्हा दाखल झालेला होता। दहशत पसरवणारे काही व्हिडिओ निलेश घाळवळकडून पोस्ट करण्यात आले होते। त्या संदर्भातला नवीन गुन्हा घाळवळवर दाखल झाला होता। कांद्याचा सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून घसरत आहेत। कांद्याला सरासरी 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी 300